नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला 2016ची B.Ed फर्स्ट इयरची स्कूल मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन या विषयाची विद्यापीठाची प्रश्नपत्रिका इंट्रोड्यूस करून देत आहे आणि ही प्रश्नपत्रिका प्रॅक्टिससाठी इंट्रोड्यूस करून देत आहे. आता सेमिस्टर पद्धती आहे. पूर्वी इयर वाईज ॲन्युअल एक्झामिनेशन होत्या, आता सेमिस्टर वाईज एक्झामिनेशन्स आहेत. पण एक्झामिनेशन सेमिस्टर वाईज असलं तरी हा विषय त्या ठिकाणी आहे, फक्त प्रश्नपत्रिकेचं स्वरूप थोडं बदललेलं आहे. पूर्वी 80 मार्काची जी प्रश्नपत्रिका होती, आता ती 75 मार्काची असणार आहे. म्हणून सब्जेक्ट तोच आहे. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जर लक्षात घेतलं तर ह्या प्रश्नांचा उपयोग तुम्हाला परीक्षेत होऊ शकेल, या दृष्टीनं ही प्रश्नपत्रिका मी इंट्रोड्यूस करून देत आहे. मी प्राध्यापक M.R. जोशी, M.A. MEdSet, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया विद्यापीठाची 2016ची स्कूल मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन या विषयाची प्रश्नपत्रिका. सुरुवातीला दिलेली माहिती वाचून घ्या. या ठिकाणी सुरुवातीला माहिती दिलेली आहे, दिस क्वेश्चन पेपर कंटेन्स 2 प्रिंटेड पेजेस. या ठिकाणी कोड दिलेला आहे CIN 04 2016, फॅकल्टी ऑफ एज्युकेशन, B.Ed फर्स्ट इयर एक्झामिनेशन, CBCS पॅटर्न, एज्युकेशन मेन सब्जेक्ट. पेपर कोड त्यावेळेस वेगळा होता, पेपर CC 104, स्कूल मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन. ही प्रश्नपत्रिका सॅटरडे 19/11/2016 घेण्यात आली. टाईम होता दुपारी 2 ते 5. या ठिकाणी टाईम दिलेला आहे 3 आवर्स. मॅक्झिमम मार्क्स मात्र या ठिकाणी 80 दिलेले आहेत. आताच्या परीक्षेमध्ये 75 मार्काचा पेपर असणार आहे. त्या ठिकाणी सुरुवातीच्या सूचना अशा आहेत. क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी. सेकंड, फ्रॉम क्वेश्चन नंबर 2 to 4 सॉल्व एनी 2. थर्ड, फ्रॉम क्वेश्चन नंबर 5 to 7 सॉल्व एनी 2. प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य आहे, पहिली सूचना. दुसरी सूचना, प्रश्न क्रमांक 2 ते 4 पर्यंत कोणतेही 2 सोडवा. तिसरी सूचना, प्रश्न क्रमांक 5 ते 7 पर्यंत कोणतेही 2 सोडवा. तर पहिला जो प्रश्न आहे फक्त 20 मार्काचा असणार आहे. या ठिकाणी आताच्या याच्यात 15 मार्क आहेत. पूर्वी या ठिकाणी टिपाला 20 मार्क होते. पहिली प्रश्नपत्रिका जी होती अशा स्वरूपाची ती 80 मार्काची असल्यामुळे हा टिपेचा प्रश्न 20 मार्काचा त्या ठिकाणी होता. तर पहिला प्रश्न असा आहे, राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 4 20 मार्क्स. A. मॅनेजमेंट ऑफ को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. B. टोटल क्वालिटी मॅनेजमेंट इन एज्युकेशन. C. स्कूल बिल्डिंग. D. क्वालिटी ऑफ टीचर. E. कन्सेप्ट ऑफ स्कूल ॲडमिनिस्ट्रेशन. थोडक्यात टिपा लिहा, कोणतेही 4. A. सहशालेय उपक्रमांचे व्यवस्थापन. B. शिक्षणातील गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन. C. शालेय इमारत. D. शिक्षकाचे गुण. आणि E आहे शालेय प्रशासनाची संकल्पना. त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो 15 मार्कासाठीचा निबंध वजा. व्हॉट इज मेंट बाय इन्स्टिट्यूशनल प्लॅनिंग, एक्सप्लेन द इन्स्टिट्यूशनल क्लायमेट. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. संस्थागत नियोजन म्हणजे काय, संस्थागत वातावरण स्पष्ट करा. तिसरा प्रश्न असा आहे, स्टेट द कन्सेप्ट ऑफ स्कूल मॅनेजमेंट अँड एक्सप्लेन द फंक्शन्स ऑफ स्कूल मॅनेजमेंट. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. शालेय व्यवस्थापनाची संकल्पना सांगा आणि शालेय व्यवस्थापनाची कार्ये स्पष्ट करा. चौथा प्रश्न आहे, व्हॉट इज मेंट बाय डिसिजन मेकिंग, एक्सप्लेन द टाइप्स ऑफ डिसिजन मेकिंग. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. निर्णय प्रक्रिया म्हणजे काय, या ठिकाणी निर्णय प्रक्रियेचे प्रकार स्पष्ट करा. इथे क्वेश्चन मार्क पाहिजे. निर्णय प्रक्रिया म्हणजे काय, निर्णय प्रक्रियेचे प्रकार स्पष्ट करा. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर पाचवा प्रश्न असा आहे, व्हॉट इज मेंट बाय सायंटिफिक मॅनेजमेंट, एक्सप्लेन द थेअरी ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. शास्त्रीय व्यवस्थापन म्हणजे काय, शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत स्पष्ट करा. सहावा प्रश्न आहे, स्टेट द फंक्शन्स ऑफ स्टेट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. राज्य आणि केंद्र सरकारचे कार्य सांगा. फक्त या प्रश्नामध्ये चूक अशी झाली आहे की स्टेट द फंक्शन्स ऑफ स्टेट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट रिगार्डिंग एज्युकेशन पाहिजे, तर इथे फक्त स्टेट द फंक्शन्स ऑफ स्टेट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी शिक्षणविषयक कार्य लिहायचे, राज्य आणि केंद्र सरकारचे कार्य सांगा. सातवा प्रश्न आहे, एक्सप्लेन द रोल अँड फंक्शन्स ऑफ स्कूल ॲडमिनिस्ट्रेटर. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. शालेय प्रशासकाची भूमिका आणि कार्य स्पष्ट करा. तर या ठिकाणी प्रश्न सोडविताना दुसरा, तिसरा, चौथा यापैकी 2 सोडवायचे, 5वा, 6वा, 7वा यापैकी 2 सोडवायचे आणि पहिला प्रश्न कंपल्सरी आहे.
फरक एवढाच आहे की पूर्वी टिपा 20 मार्काच्या होत्या, आता 15 मार्काच्या आहेत आणि या ठिकाणी 4 होत्या, तर आता 3च टिपा तुम्हाला लिहायच्या आहेत. तर ही प्रश्नपत्रिका ॲज अ गेस म्हणून वापरू नका, तर तयारीसाठी ही प्रश्नपत्रिका मी आपल्याला इंट्रोड्यूस करून दिली आहे. परीक्षेसाठी शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.